नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सुष्मिता आणि हे अंशुमन लग्न करून घरी आलेले आहेत आणि लग्न करून घरी आल्यानंतर बाबांना त्यावेळेस काय वाटलं होतं, बाबांना किती अवघड झालं होतं हे सगळं काही मात्र आता ते रोहनला सांगत असतात आणि रोहन आणि बाबा त्याविषयी मात्र डिस्कशन करत आहे की मंदा काय करू शकते। मंदाला कितीही समजावलं तरी सुद्धा मंदा आपलं काहीच ऐकून घेत नाही, म्हणून बाबांना आणि रोहनला फारच राग येत असतो आणि त्यावेळेस घडलेली परिस्थिती एकमेकांना सांगत आहे। आणि मंदाने त्यावेळेस उत्तर दिलेलं असतं की जेव्हा रोहनचं लग्न झालं होतं त्यावेळेस तुमचे हे सगळे काही उत्तर प्रश्न कुठे गेले होते बरं। त्यामुळे आता मला सवय झालेली आहे, मी कोणतेही निर्णय घेतले तर तुम्ही कसे रिॲक्ट होणार आहे, त्यामुळे आजकाल मी कोणत्याही गोष्टी तुम्हाला सांगत नसते। तेव्हा बाबा तिला म्हणलेले असतं की स्वतःच्या पायावर असा धोंडा पाडून घ्यायचा असतो का? अगं तुझी मुलगी आहे, पोटची मुलगी, तिचा तरी तू विचार करायला हवा होतास, तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त का केलं म्हणून बाबांनी तिला प्रश्न विचारलेला असतो। तेव्हा मंदा म्हणते की हो का, तिला राजवाड्यांचं स्थळ आलं होतं ते तुम्हाला वाईट वाटतं आणि तुमच्या स्वानंदीसाठी मात्र ते स्थळ आलं होतं तर तेव्हा तुम्हाला ते चांगलं वाटतं, मग असं का? माझ्या मुलीत आणि स्वानंदीत असा इतका मतभेद तुम्हाला का करायचा असतो आणि तुम्ही मात्र माझ्या मुलामध्ये भेदभाव का करतात? मी तर करत नाहीच। तेव्हा बाबा वैतागून म्हणलेले असतात की अंशुमन मुलगा चांगला नाही, त्यामुळे मला असं वाटतं की सुष्मिताने जो निर्णय घेतला आणि तू त्या निर्णयाला पाठिंबा दिला हे चुकलेलं आहे, म्हणून बाबा आपल्या जीवाची पर्वा न करता हे सगळं काही जीव तोडून सांगत असतात आणि अधिरा सुद्धा त्याच वेळेस सगळं काही सांगत असते, पण तरी सुद्धा ऐकायला कोणीही तयार होत नाही। आणि मंदा म्हणलेली असते की हे बघा, आता सुष्मिताने तुम्हाला सांगितलं नाही, मी सुद्धा तुम्हाला सांगितलं नाही, मग तुम्हाला नक्की प्रॉब्लेम आहे तरी काय? म्हणजे हे बघा, आता मी जे काही आहे, मी आता ह्या सुष्मिताच्या लग्नाला पाठिंबा दिला, आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही, मग नक्की तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? आणि या सगळ्यामध्ये माझी चूक वाटते ना, मग तुम्ही एक मोठं काम करा की विष घ्या आणि विष मला द्या आणि विष मला देऊन मात्र सगळं काही तुमचं एकदा मेले का सगळं सुरळीत होईल आणि तुमचे प्रॉब्लेम मात्र मुळासकट नाहीसे होतील। मी तुम्हाला चांगलं सांगत आहे, त्यामुळे तुम्ही ते ऐका। तेव्हा आता बाबा आणि सगळेजण खूपच वैतागलेले असतात, या मंदापुढे त्यांचे हात टेकलेले आहेत। व अधिरा सगळ्यांना शांत राहायला सांगते। अधिरा सगळ्यांना शांत राहून म्हणते की हे बघ अंशुमन, अरे तू का असं केलंस? काय गरज होती तुला हे सर्व करण्याची आणि का केलंस तू असं म्हणून अधिरा विचारते तर मंदा तिला म्हणते की अगं तुझा भाऊ लग्न करून घरात आलास, तुझ्या नंदेने लग्न केलं, मग त्यांचं स्वागत करण्याऐवजी त्यांचं औक्षण करण्याऐवजी तू त्यांना हा प्रश्न विचारतेस। अधिरा म्हणते की याचं स्वागत करू, हा तर मुलींना त्रास देतो, मग याचं स्वागत करू का मी? आणि नक्की हा कसा आहे काय आहे मला माहिती आहे, खूप मुलींना त्रास देतो, तर जरी माझा भाऊ असला ना पण तो नीच थराला जाऊन पोहोचलेला आहे, नीच लायकी त्याची आहे आणि त्याने सगळं काही नीचपणा केलेला आहे। पिंटरदादाने मात्र याला ऑफिसमध्ये कामाला बोलवलं होतं, ते सुद्धा काम त्याला व्यवस्थित झट जमलं नाही आणि तेथे सुद्धा याने घाण केली, मग याचं स्वागत करायचं का? अधिरा खूपच चिडलेली असते आणि हे बघ आई, तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली आणि हे सगळं काही बघताने आणि बोलताना मला आनंद नाही वाटत, मला तर वाईटच वाटतं की सुष्मिताने याच्याशी लग्न केलं। अगं सुष्मिता जरी माझा भाऊ असला तरी सुद्धा तू का याच्याशी लग्न केलंस? तुला सगळी मुलं संपली होती का? आणि रोहनच्या बहिणीशी तुझी वागण्याची हिंमतच कशी झाली? म्हणून अधिरा आता ही अंशुमनावर धावून जाते। रोहन अधिराला धरतो आणि म्हणतो की प्लीज अधिरा शांत हो। तेव्हा अंशुमन म्हणतो की इट्स ओके, अरे रोहन आमच्या घरात मध्ये सुद्धा सारखी भांडणं होतच असतात, जसं तुझ्या आईने घरामध्ये काही केलं तर ते सगळ्यांना चुकीचं वाटतं, तसं आमच्या घरामध्ये मी सुद्धा काही केलं तर ते सगळ्यांना चुकीचं वाटतं। आणि स्पेशली म्हणजे अधिरा, तिची तर खरंच सेम सिच्युएशन आहे। अधिराचा सक्का भाऊ असून सुद्धा मी नाही आवडत तिला, परंतु पिंटरदादा तिला आवडतो। तेव्हा अधिरा म्हणते की कारण तो चांगला आहे, तुझ्यासारखा नाही, तो लोकांशी सगळ्यांशी चांगलं वागत असतो, स्पेशली म्हणजे तो स्त्रियांचा अपमान करत नसतो, त्यांना रिस्पेक्टफुली वागत असतो, हे लक्षात घे। तुझ्यात आणि त्याच्यामध्ये आसमान ऊपर फरक आहे। अरे तुझ्यामध्ये काहीच नाही, त्याच्यामध्ये खूप काही आता ही सहन करण्याची क्षमता आहे आणि तो लोकांना आदर देतो, पण तुझ्यात काहीच गुण नाही, जमीन आसमानचा फरक आहे, त्यामुळे तो स्वतःची तुलना त्याच्याशी करू नकोस, कळलं ना तुला? अधिरा खूपच भयंकर चिडलेली असते आणि मंदा लगेच म्हणते की शांत व्हा आणि हे बघा पुरे सगळ्यांनी शांत राहा आणि आता तो माझा जावई आहे, त्यामुळे माझ्या जावईला जर कोणी काही बोललं, त्याचा अपमान केला तर ते मला नाही आवडणार, असं स्पष्ट म्हणते। आता हे सगळं काही डिस्कशन झाल्यानंतर आता रोहन बाबांना म्हणत असतो की खरंच त्यावेळेस मात्र मला त्या अंशुमनचा फारच राग आला होता, खरंच खूपच बाबा, त्याची बहीण त्याला इतकं बोलत होती पण तरी सुद्धा एवढी सुद्धा लाज त्याच्यामध्ये नाही।
आणि त्यावेळेस बाबा मला तुमची काळजी वाटत होती, कारण ह्या सगळ्यामुळे खरंच तुम्हाला खूप शॉक बसलेला होता. आणि या धक्क्यामुळे जर तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं तरी सुद्धा त्यांना काही फरक नसतो, कारण सुष्मिता आणि अंशुमन अगदी निर्लज्जसारखे बघत होते, कारण त्यांना आईचा सपोर्ट होता. आणि एक गोष्ट बाबा, जर त्यावेळेस तिथे आई नसती तर खरंच अंशुमनला मी सोडलं नसतं. तेव्हा बाबा म्हणतात की मी तुला सांगतो रोहन, ह्या सगळ्याचा पश्चाताप त्या मंदाला एक ना एक दिवस नक्की होणार आहे, पण आपलं चुकलं हे तर कधी मान्य करणारच नाही. आणि त्या दिवशी अधीराने सुद्धा आता अंशुमनबद्दल किती काही सांगितलेलं असतं ते सुद्धा आता सीन दाखवलेलं आहे. आणि त्यामध्ये बाबा आता रोहनला सांगत आहे की बघितलंस का, अधीराने त्या दिवशी मंदाला अंशुमनबद्दल इतकं सांगितलं, सुष्मिताला सुद्धा सांगितलं, अगं सुश हा चांगला मुलगा नाही, याने आत्तापर्यंत कित्येक मुलींना फसवलेला आहे, अगं त्यांच्याशी प्रेमाची नाटकं केली, खूप काही गिफ्ट्स त्यांना दिली, याचं काम झालं ना त्याने त्या मुलींना सोडून दिलेले आहे, असं आहे हा मुलगा. तरी सुद्धा मंदा त्यावेळेस हे म्हणलेले असते की अगं त्याने इतकी नाटकं केली पण लग्न तर कुणाशी नाही ना केलं. अधीरा डोक्याला हातच लावते. अधीरा म्हणते की अरे देवा, आई तुम्ही असं बोलूच कसं शकतात, अगं मुळात म्हणजे आई हे सगळं काही तुम्ही बोलतात आणि हा मुलगा वाईट आहे, मी तुम्हाला तेच समजावते. तरी सुद्धा मंदा ऐकायला तयार नसते. मंदा म्हणते की त्या मुली सुद्धा वाईटच होत्या आणि हे बघ माझी सुष्मिता मात्र तशी नाही, ती डायरेक्ट त्याला म्हटली हे बघ तू प्रेम करतो तर लगेच माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. शेवटी त्याने लगेच सुष्मिता बरोबर लग्न केलं. आता सुष्मिता आणि अंशुमन एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता ही अधीरा इतकी वैतागते. अधीरा म्हणते की तुम्ही काय केलं नेमकं, डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे का, त्याने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, पिंट्या दादांनी याला ऑफिसमध्ये यायला सुद्धा मनाई केलेली आहे, पण तरी सुद्धा आणि याने श्वेताबद्दल जे काही केलेलं आहे, अंशुमन सांगू का, श्वेताबद्दल जे काही घडलेलं आहे ते सांगू का सगळ्यांच्या समोर. तेव्हा मंदा म्हणते की हे बघ चुका ह्या होत असतात आणि तो सुद्धा माणूसच आहे आणि आता त्याने लग्न केलेलं आहे त्यामुळे हे सगळं सोडून दे. रीती धरून तो लग्न त्याने केलेलं आहे आणि रीती धरून वागला. मंदा आता जे काही बोलते तर अधीराला फारच वैताग येतो. अधीरा म्हणते की काय बोलतात आई, कोणत्या रीती धरून तू वागलेला आहे आणि अशी लग्न करण्याची रीत आहे का, कुणालाही न सांगता हे लग्न करणं चुकीचं आहे. तर डायरेक्ट आपले कान बंद करते आणि म्हणते की माझ्या जावईबद्दल वाईट साईड बोलू नकोस. तेवढ्यात मात्र आता रोहन अधीराला म्हणतो की हे बघ अधीरा तू शांत हो. तेव्हा लगेच मंदा म्हणते की हे बघ अरे रोहन, तिला जर असंच तोंड वाकडं करायचं असेल ना तिला आतमध्ये घेऊन जा, माझी जावई आणि मुलगी पहिल्यांदा घरी आलेले आहेत त्यामुळे मला असं काहीही नकोय. तेव्हा बाबा सुद्धा अधीराला म्हणलेले असतात की जाऊन दे अधीरा, कितीही तू यांना सांगितलं ना तरी सुद्धा तुझं बोलणं यांना नाही समजणार. तेव्हा रोहन सुष्मिताला म्हणलेलं असतं की हे बघ सुश, अगं तुझे काही मंगळसूत्र अंशुमनच्या नावाचं गळ्यात घातलं, लग्न केलं, पण लिगली ते लग्न होत नसतं. तेव्हा मंदा इतकी ओरडली असते. मंदा म्हणते की मी सांगितलं ना मी या लग्नाची साक्षीदार आहे आणि काय सारखं सारखं उलट सुलट ते प्रश्न विचारतात आणि 24 तासात तुम्हाला लिगली सर्टिफिकेट येणार आहे, ते सर्टिफिकेट मी तुम्हाला तुमच्या तोंडावर दाखवतो, त्यामुळे शांत राहता. तेव्हा रोहन आता म्हणलेलं असतं की खरंच बाबा, आपण आता हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यामुळे काहीच करू शकत नाही. तेव्हा त्यावेळेस बाबा रडलेले असतात. बाबा आता रडतच म्हणतात की मी सुष्मिताबद्दल काय स्वप्न बघितली होती आणि हे सर्व काय होऊन बसलं, परमेश्वरा आणखीन तुम्हाला काय काय बघायला लावणार आहेस, म्हणून बाबा आता रडत आहेत. तेव्हा मंदा त्यांना म्हटलेली असते की अहो काय, सुष्मिताने कोणी रस्त्यावरच्या मुलाशी लग्न नाही केलेलं, मला सांगा कोणता राजपुत्र तुमच्या मुलीला मिळणार होता, तुम्हीच मला म्हटला होता की तिला वस्तुस्थितीचं भान दे, मोठी मोठी स्वप्न दाखवू नकोस. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीला चांगला नवरा मिळावा म्हणून आणि त्यांची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करणारा आपल्या मुलीला नवरा मिळावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यामुळे आता इतका मोठ्या घरचा मुलगा मिळालेला आहे त्यामुळे चला त्यांना पटपट आशीर्वाद द्या. आणि तेव्हा आता सुष्मिता आणि अंशुमन लगेच मंदाच्या पाया पडतात आणि मंदा तर तोऱ्यातच सुखी राहा असा आशीर्वाद देते. त्यानंतर मात्र आता हे सगळेजण म्हणजे बाबांच्या पाया पडायला येतात हे दोघे जण. बाबा मात्र आता तोंड फिरून उभे राहतात. सुष्मिता विचारते की बाबा काय झालं, बाबा आशीर्वाद द्या आणि तुमची मुलगी सुखात राहावं असं तुम्हाला नाही वाटत का. बाबांचे डोळे भरून आलेले असतात. बाबा म्हणतात की हे बघ सुष्मिता, हे बघ माझी सुखाची व्याख्या आहे ना त्यामध्ये खरंच खूप फरक आहे, पण तू माझी मुलगी आहे, एक बाप म्हणून मी तुला चांगलाच आशीर्वाद देणार आहे आणि तू आता लग्न केलेलंच आहे त्यामुळे मी दुसरं काय म्हणू शकतो, सुखी राहा, दुसरा आता कोणताही मार्ग माझ्याकडे नाही. म्हणून बाबा आता रडत आहेत. मंदा म्हणते की आता फक्त असा सूर लावू नका बरं का, जरा स्वानंदीशी सुद्धा बोलून घ्या, नाहीतर आयत्या वेळेस गोंधळ करण्याची तिला सवयच आहे. तिला सांग लग्न झालेलं आहे आणि ते तिला मान्य करायला सांगा. आता हे सगळं काही रोहन आणि रोहनच्या बाबांना आठवत असतात आणि त्यांचं आता एकमेकांशी डिस्कशन होत असतं. रोहन सांगत असतो की हे बाबा मला हे सगळं आधी राखून समजलं, वेळी जर मला हे समजले असते तर खरंच मी असं कधी होऊन दिलं नसतं. जेव्हा मला
कळाले तेव्हा खरंच मला शॉक बसला होता. त्यानंतर इकडे अंशुमन मात्र आता रिसेप्शनसाठी कुर्ते वगैरे चॉईस करत असतो, नक्की कोणता घालू कोणता नाही. आणि तेवढ्यात मलिका धावतच येते आणि अंशुला विचारते की अरे सुश कुठे आहे. तेव्हा अंशुमन म्हणतो की वॉशरूमला गेलेली आहे. आणि तेवढ्यात मलिकाने त्याचा जो प्लॅन झालेला आहे त्या दोघांचा, तर तो मॉडर्न ड्रेस आणलेला आहे आणि तुला सांगितलेलं आहे मी काय करायचं आहे आणि ते तसं तू कर. आणि तोपर्यंत माझे स्पेशल गेट्स आलेले आहे, मी त्यांना वेलकम वगैरे करून येते आणि लवकर तयार व्हायला सांगते. अंशुमनने विचारलेलं असतं की स्पेशल गेट्स कोण आहे तुझे, कोण पाहुणे आहेत. तर मलिका म्हणते की कळेनच तुला, तोपर्यंत तयार होऊन ये. आता तो मॉडर्न पद्धतीचा ड्रेस आणलेला आहे. मलिका बाहेर गेल्यानंतर तो कपाटामध्ये ठेवून देतो आणि तेवढ्यात तेथे आता स्वानंदी येते. स्वानंदीने मात्र मस्त पैठणी आणि लेंगा वगैरे आणलेला असतो, काही दागदागिने. मध्ये येण्या अगोदर ती मात्र आता दरवाजा वाजवते. अंशुमन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की अरे रे वहिनी, अगं ये ना. स्वानंदीला आता मनाची इच्छा सुद्धा नसताना त्यांच्या रूममध्ये यावं लागतं. तेव्हा ती आत येते. तेव्हा स्वानंदी त्याच्याशी काही न बोलता विचारते की सुष्मिता कुठे आहे. तेव्हा अंशुमन म्हणतो की सॉरी मी विसरलो, कारण आता ही तुझ्या बहिणीची सुद्धा रूम आहे ना, आणि जो तो येईन आणि मलाच विचारेल की सुष्मिता कुठे आहे, सुष्मिता कुठे आहे म्हणून. स्वानंदी म्हणते की हे बघ मला तुझ्याशी नाही बोलायचं, सुष्मिता कुठे आहे. तेव्हा अंशुमन म्हणतो की ती वॉशरूमला गेलेली आहे. आणि हे बघ अगं आता मात्र, आणि हे बघ मला तुझ्या हातात द्यायचं नाही, मी माझ्या हाताने मात्र तिच्या हातामध्ये देईल. आणि स्वानंदी ऐकायला तयारच नसते. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की हो ना, तुला तर दुसऱ्यांच्या काही खासगी गोष्टीमध्ये नाक तर खुपसायचंच असतं. आणि हे बघ शेवटी माझं लग्न मोडलं, आता माझं जे काही आहे तर ते उद्ध्वस्त तुला करायचंच आहे. शेवटी तू जे करायचं आहे ते करशीलच. तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ अगं मी देतो ना, अगं ती आत्ताच वॉशरूमला गेलेली आहे, तिला खूप वेळ लागेल येण्यासाठी, तोपर्यंत तू इथेच बसणार आहे का. स्वानंदी विचारते की का, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तर अंशुमन म्हणतो की मला काही प्रॉब्लेम असणार, आणि मला काही प्रॉब्लेम असेल, तुला मात्र आता लोकांच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करण्यासाठी फारच आवडतं. शेवटी तुला जे करायचं ते कर आणि बस इथे. आणि स्वानंदी मात्र आता तेथे थांबायला तयार होते. अंशुमनचा मनातून जळफाट होतो आणि हिला घराच्या बाहेर आता कसं काढायचं तेच मला नाही कळत. आता रूमच्या बाहेर तर ही गेलीच पाहिजे, कारण त्याचा आणि मलिकाचा जो प्लॅन आहे तो त्याला सक्सेस करायचा असतो. आणि तेवढ्यात तेथे आता नोकर येते आणि ती म्हणते की मॅडम तुम्हाला बोलवलेलं आहे खाली. तेव्हा शेवटी स्वानंदी मात्र आता अंशुमनच्या हातात देते. आता अंशुमनच्या मनासारखंच होतं आणि आता ती अंशुमनला म्हणते की ही बघ यामध्ये साडी वगैरे आहे, ती सुष्मिताला दे. पैठणी आहे, त्यामध्ये शेला वगैरे सुद्धा आहे, सुटेबल अशी मॅचिंग ज्वेलरी सुद्धा आहे. अंशुमन आता खूप नम्रपणे म्हणतो की हो वहिनी मी नक्की देईल. असे बोलून मात्र आता स्वानंदी तिथून निघून बाहेर येते. आणि तेवढ्यात मात्र आता अंशुमनने कपाटामधील जे मलिकाने ड्रेस वगैरे आणून दिलेला असतो आणि आता ही स्वानंदी दिलेली साडी तो सगळं काही चेंज करतोय. तेवढ्यात सुष्मिता तयार होऊन बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर आता लगेच अंशुमन सुष्मिताला म्हणते स्वानंदी ताई आली होती तुझ्यासाठी हे गिफ्ट घेऊन. तेव्हा आता लगेच सुष्मिता इतकी खुश होते आणि माझं न्यू गिफ्ट असं म्हणून लगेच. आणि सुष्मिता जेव्हा बघते आणि म्हणते की हे गिफ्ट दिलेलं आहे का ताईने, अरे पारंपरिक आता हे रिसेप्शन आहे आणि त्यामध्ये आता हा ड्रेस घालायचा, ती असं कसं गिफ्ट देऊ शकते. अंशुमन म्हणतो की कदाचित तिचं मत बदललं असेल, बिनधास्त घाल, स्वानंदी ताईंनी दिलेला आहे पण प्रेमाने. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की हे सर्व करून मी काय करू, तुम्ही तर माझ्याकडे बघत सुद्धा नाही. अंशुमन लगेच सुष्मिताला म्हणतो की तू अजूनपर्यंत राग धरून बसलेली आहे का. सुष्मिता म्हणते की नाही तर काय, मी माझ्याशी किती रूडली बोलत होता जेव्हा मी तुम्हाला आता काहीतरी काम सांगितलं होतं. तेव्हा अंशुमन मुद्दाम कान पकडून तिची सॉरी बोलतो आणि म्हणतो की वर्कआउट करताना मात्र कोणी मला डिस्टर्ब केलं तर मला आवडत नसतं, पण हे बघ तू हे घाल, तुला खूपच छान दिसेल आणि कोणी जे काही असेल ते बोलून दे. तुझा नवरा कोण आहे. सुष्मिता लाजतच म्हणते की तुम्ही. तर अंशुमन म्हणतो की नवऱ्याला काय आवडेल हे महत्वाचं आहे की बाकी काय म्हणतील ते महत्वाचं आहे. सुष्मिता म्हणते की तुम्ही जे काही म्हणताल ते महत्वाचं आहे. अंशुमन लगेच तिच्या गळ्यामध्ये हात घालत मिठी वगैरे मारत म्हणतो की एक्झॅक्टली तुझ्या नवऱ्याला तर आवडलं, मग बाकीच्यांचा विचार करू नकोस, आणि जर तुला बाकीच्यांनी कोणी विचारलं तर स्वानंदी ताईंनी सांगितलं होतं असं सांगायचं. आणि सुष्मिता खूपच खुश होते की मी चला लगेच आता चेंज करून येते, तुम्ही फक्त माझ्याकडे बघतच राहा, बघा आज मी काय करते. नंदुताईकडे कोणीही बघणार नाही, सगळेजण माझ्याकडे बघतील. सुष्मिता मात्र आता खूपच खुश होत आतमध्ये जाते. अंशुमन स्वतःशी इतका खुश होतो आणि म्हणतो की आत्ता खरी पार्टीमध्ये मजा येणार आहे. तर त्यानंतर इकडे मंदा आणि बाबा यांच्यामध्ये आता पार्टीला जायच्यावरून अजून सुद्धा भांडण सुरू असतं. आता बाबांना तिकडे जायचं म्हणजे अगदी म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत असतं, लाज वाटते त्यांना. पण मंदा म्हणते की हे बघा सुष्मिताने आता लग्न केलेलं आहे त्यामुळे आपल्याला तिकडं जाणं भाग आहे. तेव्हा बाबा म्हणलेले असतात की अगं तिने काही कौतुक सोहळा केलेला नाही, उलट तिला लाज वाटायला हवी. मंदा म्हणते की हे बघा रितसर लग्न तिने केलेलं आहे आणि सगळ्याची माहिती मला होती, फसवण्याचा प्रश्न येतोच कुठे. तेव्हा आता बाबा म्हणतात की तू म्हणजे अख्खं कुटुंब आहे का, फक्त तुम्हाला हे विचारते की रिसेप्शनला तुम्ही येणार आहे किंवा नाही ते सांगा. बाबा स्पष्ट नाही म्हणतात.
तेव्हा मंदा म्हणते की तुम्हाला यावं तर लागेल, ते तुमचे व्यायी आहेत. तर मंदा म्हणते की हे बघा तुमच्या आडमुठेपणाने सुष्मिताला नको नको ते ऐकून घ्यावं लागलं तर काय करायचं. आणि हे बघा तुम्हाला आवडो किंवा न आवडो परंतु लग्न झालेलं आहे. मग आता नवरीच्या घरचे नसते तर लोक काय म्हणतील. तेवढ्यात रोहन तेथे येतोय. बाबा आणि मंदा या दोघांमध्ये भांडण सुरू असतं. तेव्हा रोहन हे सर्व ऐकतो. मंदा म्हणते की झालं, तुम्ही नका येऊ, आणि जरीही तुम्ही उपकार केल्यासारखे आले तरी सुद्धा चार चौकात माझा अपमान करणारच. त्यापेक्षा तुम्ही नाही आले ते बरं. मी एकटीच जाते. मला माझ्या मुलीची काळजी वाटते, तिच्या आनंदात मला सहभागी व्हायचं आहे. आणि तुम्ही बसा येते स्वतःचे हात कुरवळत, आणि किती सहन करायचं असे बडबड करत मात्र आता ती आतमध्ये निघून जाते. आणि तेवढ्यात रोहन आणि अधिरा बाहेर येतात. बाबांना टेन्शन आलेलं असतं. अधिरा आणि रोहन विचारतात की बाबा तुम्ही ओके आहात ना. आणि रोहन म्हणतो की बाबा आम्ही मुद्दामच बाहेर नाही आलो, कारण बाहेर आईचा आरडाओरडा सुरू होता. बाबा म्हणतात की बरं केलं. अधिरा विचारते की बाबा तुम्ही खरंच रिसेप्शन साठी नाही येणार. तर बाबा म्हणतात की काय करू बाळा, ज्या मुलीने मात्र आता विचारलंच नाही लग्न करण्याचं सुद्धा स्वतःच्या बापाला, अशा मुलीच्या रिसेप्शनला येऊन मी काय करू बरं. रोहन म्हणतो की बाबा नंदुताई तिकडे एकटी आहे, तिला ही सर्व हँडल करताना खूप अगदी कठीण जात असेल, आणि त्यात म्हणजे आई तिकडे जाणार, त्यामुळे आणखी नंदुताईला टेन्शन येणार, त्यामुळे आणखीनच गोष्टी चिघळतील. ऍटलिस्ट म्हणजे नंदुताईसाठी आम्हाला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जायला हवं. किंवा अधिरा म्हणते की मला सुद्धा तेच वाटतं बाबा, बाकी कोणासाठी नाही पण नंदुताईसाठी आपल्याला जावं असं मला वाटतं. तेव्हा आता बाबा तयार होतात. त्यानंतर इकडे स्वानंदी मस्त तयार होते, छान साडी पैठणी नेसलेली असते, आणि आता ती आरशासमोर उभी असताना रोहन ते समर तिच्याकडे एकटक बघत असतो. आनंदी विचारते की काय झालं. समर म्हणतो की आनंदी म्हणते की मग काय बघतात. समर म्हणतो की मी काहीच बघत तो. तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्ही असं रोखून का बघतात माझ्याकडे. स्वानंदी विचारते की काय झालं, हे अति झालं का थोडंसं. मला वाटतच होतं मी साडी बदलू का पटकन असं विचारते तर समर नाही म्हणतो. तर स्वानंदी विचारते की आहो पण तुम्ही असं रोखून का बघता, सांगा ना अति झालं का, रंग जरा भडक वाटतो का. आणि रिसेप्शन मात्र सुष्मिता आणि अंशवंतचं आहे, मग तिला सुद्धा असं वाटायला नको, तिला म्हणजे मी खूप तयार झाले असं वाटायला नको, त्यामुळे मी पटकन तयार आता चेंज करून टाकते. समर फक्त तिच्याकडे बघत असतो. तेव्हा स्वानंदी परत विचारते की काय झालं, तुम्ही असं का बघता, काय करू मी, बदलू की नको बदलू साडी. मी बदलूनच येते म्हणून ती जायला निघते. समर तिचा हात धरतो आणि दोघं एकमेकाकडे पाहत असतात. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.